ट्रक किंवा बस अपघातात जबाबदारी नेमकी कोणाची? एखाद्या ट्रकने अपघात केला म्हणजे तो ड्रायव्हर दोषी असतो का, की ट्रकचा मालक दोषी असतो, की विमा कंपनी दोषी असते? आज आपण नेमकं हेच जाणून घेणार आहोत. ट्रक किंवा बसचा अपघात झाला तर नुकसान भरपाई नेमकं कोण भरतं? कोणत्याही मोठ्या वाहनांचा अपघात झाला तर होणारे नुकसान सुद्धा लाखांमध्ये असते, परंतु आपल्याला हे माहीत नसतं की कायदेशीर जबाबदारी कोणावर टाकली जाते. तर अशा केसमध्ये मुख्य जबाबदारी 3 जणांच्यावर असते. पहिली व्यक्ती म्हणजे चालक. जर का चालक ड्रिंक अँड ड्राईव्ह करत असेल किंवा वाहतूक नियमाचे पालन न करता झोपेत किंवा मोबाईल वापरत त्याने बेदरकारपणे गाडी चालवून अपघात केला तर अशा केसमध्ये कायदेशीर गुन्हा हा चालकावर होत असतो. दुसरी व्यक्ती म्हणजे त्या गाडीचा मालक. समजा एखादी गाडी योग्य कंडिशनमध्ये नाही किंवा तिच्यामध्ये नियमबाह्य ओव्हरलोड आहे किंवा मालकाने ड्रायव्हरचे योग्य लायसन नसताना सुद्धा त्याला कामावरती ठेवले होते, अशा केसमध्ये मालकाला जबाबदार धरले जाते. तिसरी म्हणजे विमा कंपनी. जर का अपघातावेळी वाहनाची विमा पॉलिसी वैध असेल तर अशावेळी नुकसान भरपाई इन्शुरन्स कंपनी देत असते. हीच गोष्ट आता आपण सोप्या भाषेत समजूया. समजा ओव्हरलोड गाडीचा अपघात झाला तर अशा केसमध्ये गाडी मालक पूर्णपणे जबाबदार धरला जातो. ड्रायव्हर जर दारू पिऊन गाडी चालवत असेल तर अशा वेळी विमा कंपनी सुद्धा इन्शुरन्स द्यायला नकार देऊ शकते. अशा केसमध्ये ड्रायव्हर आणि मालक दोघे मिळून नुकसान भरपाई देतात. ड्रायव्हरचं लायसन नसेल आणि त्याच्याकडून अपघात झाला तर अशा केसमध्ये सुद्धा मालकाला जबाबदार धरलं जातं. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुकसान भरपाई कोणाकडून आणि कशी वसूल केली जाते. अपघातानंतर मोटर ॲक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनल येथे नुकसान भरपाई दावा दाखल केला जातो. ही केस ड्रायव्हर, गाडी मालक आणि विमा कंपनी या तिघांच्याही विरुद्ध केली जाते. याच्यामध्ये कोणी किती नुकसान भरपाई द्यायची हे कोर्ट ठरवत असतं. म्हणूनच अशा मोठ्या वाहनांचे अपघात झाले तर त्या ड्रायव्हरशी भांडत बसू नका. त्या ट्रकचा किंवा बसचा नंबर घ्या. FIR मध्ये मोठ्या वाहनाचा स्पष्ट उल्लेख करा. शक्य असेल तर अपघाताचे फोटो किंवा व्हिडिओ सुद्धा काढून ठेवा आणि कायदेशीर मार्गाने न्याय मिळवा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेशीर गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.